गजर कीर्तनाचा। परम वंदनीय आदरणीय प्रातस्मरणीय आम्हा सर्वांचे आवडते हरिभक्तीपरायण अर्जुन महाराज यांना वंदन करतो आणि तुम्हा सगळ्या सावळेश्वरवासियांना वंदन। सावळेश्वर मंदिर भव्य, सावळेश्वर ना, सोमेश्वर मंदिराचं भव्य असं बांधकाम चालू आहे। एखादा मोठा किल्ला दिसावा अशा प्रकारचं सुंदर रूपडं त्याला येत आहे। प्राचीन मंदिर आपण बघतो, प्राचीन मंदिराचं वैभव फार मोठं आहे। थोड्या वेळानं बोलू तुम्हाला, 5 मिनिटं 10 मिनिटात बोलू तुम्हाला, 10 मिनिटं। त्या प्रकारचं मोठं वैभव एक सगळ्या भाविकांसाठी आणि सगळ्या समस्त हिंदू बांधवांसाठी एक श्रद्धास्थान ठरावं। सगुण परमेश्वर आणि निर्गुण परमेश्वर, निर्गुण परमेश्वराची भक्ती आपल्याला समजावी, त्याचा मार्ग सगुण भक्तीतून जातो। मग सुंदर सुंदर मंदिरं असावीत, आश्रम असावीत, पीठं असावीत। अशा आश्रमामध्ये, अशा मंदिरामध्ये आपल्या सगळ्यांचे डोळे दिपून टाकणारे वैभव त्याचं दिसावं आणि त्यातून आपल्याला देवादिकांचं, भगवंताचं, परमेश्वराच्या जवळ जाण्याचं वेड लागावं। हा एक त्याच्या पाठीमागे एक थोडासा खटाटोप आहे। झाले का? या मंदिराच्या पाठीमागे सतत धडपड राहिलेली आहे। सर्व हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज मुधे पाटील, भास्करराव पाटील उदे पाटील, बळीराम महाराज सुरवसे, सुभाष महाराज केरुळकर, भरत नाना कुटे, अजूनही बरीच नावं असतील घेण्यासारखी। यांचं फार मोठं कष्ट, योगदान, समर्पित भावना या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी, या भव्य मंदिराच्या निर्माण कार्यासाठी आहे। महाराजांनी अतिशय सुंदर असंच मंदिर महाकाळाला बांधलं। पहिल्यांदा त्या आश्रमाची कीर्ती थोडीशी छोटीशी होती, पण आता एवढी मोठी कीर्ती झाली आश्रमाची आणि उद्देशच असतो अशी पीठं स्थापन होण्याची, अशी आश्रम स्थापन होण्याची, की लोकांचं चित्त थोडंसं अध्यात्माकडे वळावं। लोकांना या ठिकाणी येऊन बसायला वाटायला पाहिजे। लोकांना असं वाटलं पाहिजे थोडं तरी आपण महाकाळाच्या आश्रमात जावं, इथं सोमेश्वराच्या मंदिरात यावं, 5 मिनिटं ध्यानस्थ बसावं आणि हे लोकांना थोडंसं वेड लागावं। वेडच शब्द योग्य आहे त्यासाठी। अशी हरिभक्तीची सप्ताह इथं होतात, पारायण इथं होतात, कथा होतात, कीर्तनं होतात, प्रवचनं होतात। या माध्यमातून लोकांना भक्तीचं वेड लागावं, भगवंत समजावा आणि खरी भक्ती काय ही समजावी आणि यातून खरं जीवन कसं जगायला पाहिजे, एक आदर्श जीवन पद्धती काय आहे हे समजावं। कारण आमच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये असं कोणाचं जीवन नाही की ज्याच्या जीवनामध्ये समस्या नाही, ज्याच्या जीवनामध्ये पीडा नाही, ज्याच्या जीवनामध्ये वेदना नाही, ज्याच्या जीवनामध्ये संकट नाही, ज्याच्या जीवनामध्ये अडीअडचणी आहेत। सर्वांच्या जीवनामध्ये या गोष्टी आहेत। जीवन म्हणलं की हे चुकलेले नाही, परंतु या अडीअडचणीशी, या संकटाशी, या समस्यांशी, या दुःखांशी, या वेदनेशी कसं आपण टॅकल करावं, कसं आपण यांच्याशी समरूप होऊन जावं, कसं आपण याच्यातून बाहेर यावं, कसं आपण या समस्यांना भेदून टाकावं, ही संकट आपल्याला छोट्या मुंगीसारखी कशी वाटायला पाहिजे आणि यातून मार्ग काढून आपण एक आदर्श सुखी जीवन कसं जगायला पाहिजे याचं शिक्षण या व्यासपीठावर मिळतं मंडळी हो। आता या व्यासपीठावर येणारी सगळी जी मंडळी आहेत ही सगळी अभ्यासू मंडळी आहेत। त्यांचं वर्षानुवर्षाचं तप त्यांच्या ज्ञानाच्या पाठीमागं आहे आणि हे ज्ञानाचं तप घेऊन ते इथं उभे राहतात आणि आपल्याला 2-2.5 तासामध्ये, 1.5-2 तासामध्ये एक खूप असं चांगलं ज्ञान इथं देऊन जातात। परंतु आपल्याला त्याचं महत्त्व माहीत नसल्यामुळे आपण नीट चित्त देऊन, नीट मन देऊन ते ऐकत नाही। इथं जास्तीत जास्त गर्दी व्हायला पाहिजे। या गर्दीच्या माध्यमातून कोणाचा काही उत्कर्ष साधायचा नाही आहे, कोणाला काही आपल्याला द्यायचं नाही, परंतु स्वतःच्या जीवनात आपल्याला बदल घडायचे आहेत। स्वतःच्या जीवनामध्ये आपल्याला प्रेमाचे मळे फुलवायचे आहेत। आपलं हृदय प्रेमपूर्ण करायचं आहे। जिव्हाळा, आपुलकी, माया या जे गुणांचे श्रेष्ठ गुण आहेत, या गुणांची जोपासना आणि संवर्धन आपल्या स्वतःमध्ये करायचं आहे।
संत साहित्यामध्ये, सर्व पुराण ग्रंथामध्ये भगवंताने खऱ्या प्रेममय जीवनाचे मार्ग सांगितलेले आहेत. ती पुराण ग्रंथ वाचायला क्लिष्ट आहेत, आपल्याला ते समजत नाहीत. म्हणून रेडीमेड अतिशय डाळ भात मऊ मऊ आपल्या तोंडात भरवण्यासाठी महाराज मंडळी इथे येत असतात. हे आपण गोड असं रसाळ अशा मनाने ते प्राशन करावं, चिंतन करावं, मनन करावं आणि लक्षात ठेवावं. 1, 2, 4, 5 गोष्टी इथे आल्या तर आपण त्या घेऊनच जायच्या घरी आणि इथून जाताना मनन करत जायचं, चिंतित करत जायचं की या गोष्टी माझ्या जीवनात यायला पाहिजे. मला महाराजा इतकं श्रेष्ठ किंवा त्या विचारा इतकं श्रेष्ठ कदाचित नाही होता आलं तर त्यासाठी मी प्रयत्न करायला पाहिजे. तेव्हाच ही खरे सप्ते खऱ्या अर्थाने फलद्रूप होतील. नाहीतर सप्ते होतात, आपण येतो आणि निघून जातो, याला काही अर्थ राहत नाही. मला इथं तुम्ही सगळ्या मंडळींनी बोलवलं, तुम्ही सगळ्या मंडळींनी प्रेम दिलं आणि या ठिकाणी बोलायची संधी दिली महाराज, यासाठी मी आपला सर्वांचा आभारी आहे. मी थोडा वेळ बसणार आहे, मला कॉल येतो आणि मग महाराज आपली रजा घेऊन जाणार आहे. रामकृष्ण हरी.